साठी खास इथं उपस्थित राहिल्यात. हा क्षण मात्र मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. कारण की आज माझ्या हृदयामध्ये काय त्रास होतोय, काय वेदना आहेत, काही आपल्याला माहिती आहेत, की एका मुलाला आयुष्यामध्ये अशी परिस्थिती ती काहीच लागत नाही. परमेश्वराला फक्त रोज झोपताना माणूस मुलगा एकच गोष्ट मागतो, माझे वडील मला परत मागे आणून दे. पण आज खरं म्हणजे साहेब, तुम्ही आज पाहतायत सगळ्या गोष्टी. आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय, की ज्या दिवशी तुम्ही आम्हाला सोडून गेले, हक्काच्या आणि माझ्या हातामध्ये तुम्ही श्वास सोडला, त्यावेळेस मी तुम्हाला म्हणत होतो, की उठा, भविष्यात माझं काय होईल तुम्ही मला सोडून गेले तर. पण आज इथं माझं काय होईल हे तुम्ही 30 वर्षापासून करून ठेवलेलं होतं. आज जे छत्र माझ्या डोक्यावरून हरपलं, आज हेच छत्र खरं म्हणजे तुम्ही 30 वर्ष माझ्या जीवनात माझ्यासाठी बांधत होते. म्हणून जेव्हा दुःखाचा पहाड माझ्या अंगावरती आला, त्यावेळेस हे समोर बसलेलं छत्राने दुःख माझ्यापर्यंत येऊन दिलेलं नाही. म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, आपल्याला संपूर्ण व्यासपीठ, मुख्यमंत्री साहेब आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहेत. भविष्याच्या माझ्या जीवनामध्ये मी नगर, राऊरी, पाथर्डी मतदारसंघाला कुठल्या गोष्टींपासून कधीच वंचित ठेवणार नाही. भविष्यामध्ये माझा शेवटचा श्वास ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी जनतेसाठी घेतला, मी आपल्याला विश्वास देतो माझाही शेवटचा श्वास हा सर्वसामान्य जनतेसाठीच मी घेईल.